चंद्रपूरच्या भद्रावती तहसील कार्यालयामध्ये एका शेतकऱ्यानं आपली जीवन यात्रा संपवली आहे। परमेश्वर मेश्राम असं विषप्राशन केलेल्या शेतकऱ्याचं नाव आहे। त्यानं विषप्राशन करून आपलं जीवन संपवलं। खासदार धानोरकर यांच्यावर मेश्राम कुटुंबियांनी गंभीर आरोप केलेत। बाळू धानोरकर यांच्यासोबत जमीन व्यवहारामध्ये फसवणूक झाल्यामुळे आत्महत्या केल्याचा आरोप केला गेलाय। न्याय मिळेपर्यंत परमेश्वर मेश्राम यांचा मृतदेह ताब्यात घेणार नाही अशी भूमिका आता कुटुंबियांनी घेतली आहे। नेमकं काय प्रकरण होतं आणि काय आरोप आहे तुमचे? आमचं प्रकरण एकच होतं सर की आमच्या जमिनीचा सातबारा आम्हाला मिळावा, आमचा हक्क मिळावा, आम्हाला फेरफार द्यावा। नेमकं जमीन कोणाची होती, काय ताबा होता? काय जमीन बालूभाऊ दानोलकरच्याच ताब्यामध्ये होती। तुमची जमीन होती? हा, पण आम्ही केस जिंकली। 2023 मध्येच आम्ही हे केस जिंकलेली आहे। बरं, तेव्हाच्या माझ्या घरच्यांना सातबाऱ्यासाठी भद्रावती तालुका तहसील मध्ये रोज भेट देत होते। अधिकारी, वरचे अधिकारी पैशाची मांग केली होती। पैसे पण माझ्या घरच्यांनी दिले, घर विकून। किती दिले? 4-5 लाख रुपये। बरं, पण माझ्या घरच्याचं काहीच काम झालं नाही। आज या, उद्या या, उद्या या, परवा या असं म्हणून 2 वर्ष टाळतच गेले। पण त्यांनी काही आमचं सातबारा, आम्हाला हक्क, आम्हाला अधिकार काहीच दिलं नाही ना। पोलीस प्रोटेक्शन बी पाहिजे होतं आम्हाला, ते काहीच दिलं नाही आम्हाला। म्हणून माझ्या घरच्यांनी कंटाळून विष पेलं। आपल्यासोबत त्यांची मुलगी आहे। नेमका दबाव कोणाचा होता? हे प्रकरण नेमकं कशा पद्धतीने? बाळूभाऊ धानोरकर, प्रतिभाताई धानोरकर आणि अनिल धानोरकर यांचा प्रेशर असल्यामुळे आम्ही आजपर्यंत बोलू शकलो नाही। त्यांनी स्वतः प्रेशर दिलं म्हणून आमचं आजपर्यंत काम झालं नाही। जेव्हापर्यंत आमचा सातबारा मिळणार नाही, त्याच्यावर आमचा ताबा मिळणार नाही आणि आम्हाला लागलेला जो खर्च आहे तो कंपन्सेशन मिळणार नाही, तोपर्यंत आम्ही शव उचलणार नाही। आणि शव उचलून आम्हाला तिथेच त्यांची समाधी बनवायची आहे, पोलीस प्रोटेक्शन सोबत। अजूनही दबाव येतो? हा, दबाव येत आहे सर। जर आम्हाला अधिकार मिळाले नाही आणि आमच्या प्रेतला काही जर झालं कमी जास्त तर त्यांना आम्ही कलेक्टर ऑफिस मध्ये जाणार आणि आम्ही तिघही मायलेक जाऊन तिथे आत्महत्या करणार। राहुल आसुटकर, पुढारी न्यूज, चंद्रपूर।